भगवान दत्तात्रयांचे जन्मस्थान निद्रास्थान असलेल्या श्री दत्तशिखर संस्थानचे 30वे महंत परमपूज्य मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती हे वयाच्या 95व्या वर्षी वैकुंठवासी झाले. 4 तपांची अखंड साधना पूर्ण करून हा महायोगी रविवारी ब्रह्मत्वात विलीन झाला. प्रयोगविषण या अत्यंत कठीण आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करून त्यांनी 4 एप्रिल रोजी सायंकाळी 5:05 वाजता आपला देह ठेवला होता. रविवारी 5 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता लाखो भाविकांच्या उपस्थितीत त्यांना विधिवत समाधी देण्यात आली. सर्व भक्तांना आनंद देव दत्त. श्री 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 1008 श्रीमंत परमहंस परिवज्रक आचार्य श्री मधुसूदनजी भारती महाराज यांचा आज अंत्यविधीचा कार्यक्रम सोहळा आणि याचबरोबर उत्तराधिकारी यांचा राज्याभिषेक सोहळा मुंडनविधीचा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी त्यांचा राज्याभिषेक सोहळा मुंडनविधीचा कार्यक्रम सोहळा संपन्न झालेला आहे आणि अंत्यविधीचा कार्यक्रम या ठिकाणी 3 वाजता होणार आहे. त्याचबरोबर आजची जी प्रक्रिया झाली, आजचा जो कार्यक्रम झाला त्यानिमित्तानं या ठिकाणी आज 10:30 वाजता श्री मधुसूदनजी भारती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज उत्तराधिकाऱ्यांचे नाव या ठिकाणी घोषित झाले. त्यांचे नाव या ठिकाणी श्री धनेश्वर भारती गुरु मधुसूदनजी भारती महाराज असे या ठिकाणी ठेवण्यात आले. सर्वप्रथम त्यांच्या या ठिकाणी परंपरेनुसार जे घटनेमध्ये जे नमूद केलेली परंपरा आहे त्यानुसार या ठिकाणी या परंपरेचे असणारे 4-5 घरे या ठिकाणी होते. एक मोठे घोडेघर, एक छोटे घोडेघर, एक मोठी हवेली, एक छोटी हवेली आणि एक चक्की घर असं म्हणून या ठिकाणी 5 घरांची नावे आहेत. आणि त्या गुरुपरंपरेनुसार या प्रत्येक घरामध्ये ज्या ज्या गुरूंचे शिष्यमंडळ आहे त्यांच्या प्रत्येक शिष्यामधून प्रत्येक घरामधून एक शिष्यांची नावे या ठिकाणी उमेदवारी अर्ज म्हणून या ठिकाणी घेतला जातो आणि त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवारांचं या ठिकाणी तसे आपलं जे कार्यालय आहे विश्वस्त मंडळ यांच्याकडे नाव नोंदणी केल्या जाते आणि त्यांच्या मार्फत जे काही परंपरेनुसार या ठिकाणी नावाची नोंद करून जे चिठ्ठ्या या ठिकाणी केल्या जातात त्याचबरोबर ते पात्रामध्ये या ठिकाणी ठेवून परत या ठिकाणी फक्त 3 उमेदवारी नाव घोषित झाले होते. त्यापैकी एक वासुदेवजी भारती महाराज, त्याचबरोबर एक धनराजजी भारती महाराज आणि त्याचबरोबर धनेश्वरजी भारती महाराज असे या ठिकाणी 3 उमेदवारी अर्ज या ठिकाणी आले होते. आणि त्याचबरोबर ऐन टायमाला या ठिकाणी वासुदेवजी भारती महाराज यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि त्याचबरोबर धनेश्वरजी भारती महाराज आणि धनराज भारती महाराज यांच्या 2 नावाच्या चिठ्ठ्या या ठिकाणी काढण्यात आल्या आणि एका पात्रामध्ये त्या चिठ्ठ्या टाकून एक छोट्या 5.5 वर्षाच्या मुलाच्या हातानं मेन गाभाऱ्यात जाऊन दत्तमूर्तीच्या मालकांच्या समोर त्या ठिकाणी मेन गाभाऱ्यात जाऊन त्या बालकाने स्वतः त्याच्या हाताने त्या ठिकाणी ती चिठ्ठी उचलून समक्त पंचासमोर त्या ठिकाणी साधू होते आणि त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयातील सर्व विश्वस्त मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्या 5.5 वर्षाच्या मुलाने जी चिठ्ठी काढली त्याच्यामध्ये 3 वेळा श्री धनेश्वर भारती महाराज यांचं नाव आल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना या उत्तराधिकार म्हणून त्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आणि त्यांचा मुंडनविधी कार्यक्रम राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि आता 3 ते 3:30 वाजता या ठिकाणी श्री परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज यांचा या ठिकाणी अंत्यविधी सोहळा पार पडत आहे. एवढे या ठिकाणी सांगतो. जय आनंद. जय. महंत परमपूज्य मधुसूदनजी भारती हे वैकुंठवासी झाल्यानंतर संस्थांच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कारापूर्वी नवीन महंतांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. अत्यंत पारदर्शक पद्धतीने 3 वेळा ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. विशेष म्हणजे 3 वेळा डॉक्टर धनेश्वर भारती गुरु आनंद भारती यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यानुसार त्यांना संस्थानचे 31वे महंत म्हणून घोषित करण्यात आले. श्री दत्तात्रेय संस्थान दत्तशिखर माहू इथली वंश परंपराप्रमाणे परलोकी आमचे मधुसूदन भारतीजी गुरु अच्युत भारतीजी हे या संस्थानचे 36वे मंत होते. काल 5:05 ते दत्तविलीन झालेले आहेत आणि आज या गुरुपरंपरेनुसार
घोडेघर, छोटं घोडेघर, मोठे घर घोडेघर आणि मोठी हवी आणि छोटी हवी अशी 4 घरं असतात या परंपरेमध्ये. आणि 4 घरामधून प्रत्येक एका घराण्यामधून एका व्यक्तीची चिठ्ठी टाकण्याला अधिकार असते. कोण्या घरामध्ये 3 जरी असले 2 जरी असले तरी एका व्यक्तीनं त्या मंताच्या अधिकारासाठी आपलं नाव घोषित करायचं आणि त्याचं रीतिरिवाजाप्रमाणे या संस्थांचे विश्वस्त आणि प्रशासक कालच रात्री 10 वाजता इथं मीटिंग संपन्न झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरले होतं की 3 घराण्यामधले 3 मंताचे नाव, भावी मंताचे नाव घोषित केलेले होते. त्याच्यापैकी धनराज भारती एक आणि आमचे श्याम भारती महाराज आणि वासुदेव भारती या संस्थांचे मुख्य पुजारी. आणि वेळेवर आमचे वासुदेव भारतीनं या 3 उमेदवारापैकी एका उमेदवारी मागे घेतली आणि 2च चिठ्ठ्या राहिल्या. आणि योगायोगानं कर्नाटकमधला 5-5.5 वर्षाचा इथं विद्यार्थी आला होता दर्शनासाठी आणि त्या दर्शनाच्या योगानं आल्याच्यामुळं त्याच्या हस्ते दत्तमालकाच्या समोर जाऊन आम्ही ते चिठ्ठ्या आमच्या साक्षीनं आम्ही पाहिल्या आणि 2 चिठ्ठ्या होत्या आणि त्या 5.5 वर्षाच्या मुलानं 3 वेळेस श्याम भारती महाराजाचंच नाव त्या चिठ्ठीवर निघाल्यामुळं या वंश परंपराप्रमाणे 5 वेळेस चिठ्ठी काढण्याचा अधिकार असते. पण 3 वेळेस आता काढली एकाच नावाची 3 वेळेस घोषणा झाल्यामुळं आमचे आजच्या या संस्थांचे मालक म्हणून आमचे आता जे नवीन नाव आता समजा पंचांगामध्ये जे घोषित होईल त्यांचे नाही ते जुनं नाव झाले श्री धनेश्वर भारती गुरु मधुसूदन भारती असं या त्यांचं नाव आहे. आणि आजच्या या आमच्या सर्वांचे ज्या आमचं माहेरघर म्हणून आम्ही दत्त सह्याद्रीचा राणा कृपे तारी भक्तजना या मनीप्रमाणे आमचं सर्वांचं हे माहेरघर आहे साधू संतांचं. आणि असंच इथं आम्ही लीन व्हावं आणि अशी पवित्र गादी आहे. आमचे पूर्वज सांगत गेले की माहूरच्या या गादीवर ज्वारी जरी टाकली तर पूर्वीच्या काळामध्ये लाया होत होत्या आणि ती परंपरा आतापर्यंत चालू आहे. ही त्यागाची गादी आहे आणि या त्यागाच्या गादीमुळे असल्यामुळं या परिसर सोडून हा दत्तशिखर सोडून 12 वर्षे ज्यावेळेस सिंहस्थ येते तोपर्यंत या मंताला खाली उतरता येत ना अशी परंपरा आहे. या प्रसंगी मी जे काय बोललो असेल हे सर्व दत्तचरणी अर्पण करून सर्व साधू संतांचं आमचं भाग्य समजा की आमच्या साक्षीने हा कार्यक्रम आम्ही त्या दत्त मंदिरामध्ये जाऊन 7 लोक महापुरुषे गेलते. या संस्थांची पंच कमिटी होती आणि प्रशासक सुद्धा उपस्थित होते. आमचं भाग्य समजा दत्त महाराजांची आमच्यावर कृपादृष्टी झाली. आमच्या साक्षीने हा कार्यक्रम संपन्न झाला. दत्तात्रय महाराज. संस्थांच्या नियमाप्रमाणे विधिवत सर्व धार्मिक सोपस्कार पार पाडून नवीन महंत परमपूज्य डॉक्टर धनेश्वर भारती हे परंपरागत गादीवर विराजमान झाले. त्यानंतर ब्रह्मलीन परमपूज्य मधुसूदनजी भारती यांना समाधी देण्यात आली. श्री 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 1008 माहूरगडचे महंत महाराज काल सायंकाळच्या 5:05 महंत मधुसूदन भारती महाराज यांचं अनंतात विलीन झाले. त्यांची जीवनज्योत मावळली ही संपूर्ण नांदेड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये बातमी कळाली. आणि आपलं सर्वांचं गुरुघर असलेलं माहूरगड या ठिकाणी ही सर्व महंत मंडळी आज आमचे बर्डीचे बापू गोपाळगीर महाराज, त्याचबरोबर आमचे पिंपळगावचे बापू 1000 किलोमीटरवर दुसऱ्या स्टेटमध्ये होते. तिथून सुद्धा जसं बनल त्या पद्धतीनं सगळीच महंत मंडळी, सर्वांचे मला नाव माहीत नाही, परंतु आपल्या गुरुघरी अंत्यदर्शनासाठी जमलेले आहेत. आणि आताच आमचे दत्तबर्डी संस्थान हदगाव गोपाळगीर महाराजांनी कशी प्रक्रिया राहते
ह्या गदीची परंपरा काय, इथं निवड कशी होते, आणि ती सुद्धा दत्त मंदिरात आता आजपासून गेले 3 दिवस दत्त मंदिर पूर्णतः बंद राहणार आहे. कारण आपले महंत बापू हे अनंतात विलीन झाल्यामुळं 3 दिवसाचा दुःखवटा आहे. आणि ह्याच्यामध्ये श्याम भारती महाराज, धनराज भारती महाराज आणि वासुदेवजी भारती महाराज यांनी तिघांनी भाग घेतला होता. आणि त्याच्यामध्ये श्याम भारती महाराजांचं नाव सर्वच ह्याच्यामध्ये चिठ्ठी निघाल्यामुळं आज या गादीचे ते गुरु झालेले आहे, वारस झालेले आहे. आणि ही परंपरा खूप अनादी कालापासून चालत आलेली आहे आणि ती परंपरा आजही चालू आहे. आज मी मागच्या आता 12-15 दिवसापूर्वीच गुढीपाडवा झाला आणि योगायोगानं मी माझं दर्शन झालं आणि त्यांच्या हातून मला प्रसाद सुद्धा मिळाला. त्यांना डॉक्टर सुद्धा भेटीला आले होते आणि श्याम भारती महाराज तिथं दवा त्यांना देऊ लागले आणि त्यांनीच माझं दर्शन घडून आणलं. आणि शेवटचं एवढं म्हणजे की शरीराचं हाडाला त्यांचा पूर्ण म्हणजे चमडा चिटकलेला असा एकदम म्हणजे जीवात आपण म्हणतो ते त्राण राहिला नव्हता. खर तर निद्रावस्थेतच म्हणजे झोपलेल्या अवस्थेतच ते होते, तरी सुद्धा त्या परिस्थितीतून मला त्यांनी प्रसाद देण्याचा असा प्रयत्न केला आणि शेवटचं माझं दर्शन गुढीपाडव्याच्या दिवशी झालं. आणि ही काल 5:05 ही दुःखद बातमी आपल्याला सर्वांना मिळाली. सर्व भाविक भक्त आणि सगळे महंत महाराज आपल्या गुरुघरी दर्शनासाठी आलेले आहे. आता 3 वाजता अंत्यविधीच्या पुढील कार्यासाठी सुरुवात होणार आहे. मी एवढंच सांगू इच्छितो. आणि 3 दिवसासाठी दत्त मंदिर दुःखवटा असल्यामुळे बंद राहणार आहे, एवढं भाविक भक्तांना सांगू इच्छितो. या अंत्यविधी सोहळ्याला देशातील विविध पीठाचे साधू संत, संस्थांचे विश्वस्त, खासदार, आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह लाखो दत्त भक्तांनी उपस्थित राहून महंतांच्या चरणी दर्शन घेतले. ज्ञानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्ये, मोक्षमूलं गुरुकृपा. या ठिकाणी 1008 मधुसूदन भारती महंत महाराज यांनी म्हणजे 60 वर्षे या ठिकाणी गादी समर्थपणे चालवली. त्याग, वैराग्य आणि त्यांच्या बोलण्यामध्ये अद्भुत अशी शक्ती होती. जसं आईपाशी लेकरू गेल्यानंतर मायरला जर लेक आल्यानंतर ती माय म्हणजे आपल्या लेकराला कशी प्रेम देती, कशी जिव्हाळा देती, कशी आपुलकीने बोलती, तसं आम्ही माऊल आल्यानंतर दत्तगुरूंचं दर्शन करून महंत महाराजाच्या दर्शनासाठी आम्ही पोहोचत होतो. त्यांनी आम्हाला मायेवर म्हणजे आशीर्वाद देत राहावं, आम्हाला त्यांनी प्रेमाने बोलावं. जशी लेकराला माय सोडून जाती, जसे लेकरू पोरखं होतं, तशी आमची अवस्था काल कोण ऐकलं की तसं आम्हाला वाटलं. आम्हाला डोळ्यातून आसुरीच्या धारा लागल्या. मग उत्रंबन महाराजांनी मला फोन लावलं होतं. मी लगेच इथं 11:30 वाजता पोहोचलो. म्हणजे मला एकदा पारायण करायचं होतं. मग मी आलो इथं. उत्रंबन महाराजनी आलो आणि सांगितलं की आम्हाला पारायण करायचं आहे. स्वतः महंत महाराजांनी आम्हाला या ठिकाणी 3 दिवस पारायण करायला लावलं.
सकाळी आम्हाला दर्शन देत राहिले, दुपारी आम्हाला त्यांच्या तिथे जाऊन भेट होत राहिली. सकाळी गुरुचैत्र पारायण 3 दिवसाचं केलं की आम्हाला विचारलं की गुरुचैत्रामध्ये आधी किती आहे, किती आधी झाले, आणि आधीची बारकाईने त्यांनी आम्हाला विचारावं. आम्ही थोडक्यामध्ये सांगावं. महाराजांनी विस्तारपूर्वक गुरुचैत्राची माहिती आम्हाला सांगून त्यावेळेस आम्हाला त्यांनी कृतज्ञ केलं. 3 दिवसाचं पारायण झाल्यानंतर महाराजांनी सांगितलं की तुम्ही आता नरसिंह सरस्वती ज्या म्हणजे दत्तप्रभूंनी अवतार श्रीपाद वल्लभचा घेतला, त्यानंतर नरसिंह सरस्वती स्वामीचा घेतला, आणि तुम्ही आता कारंजाला जा, आणि कारंजाला जाऊन तिथे तुम्ही दर्शन घ्या. आणि ते महाराजांची आमच्यावर कृपा झाली. आम्ही कधीही कारंजाला जाऊ शकत नव्हतो, नरसिंह सरस्वती स्वामीचं दर्शन घेत नव्हतो, पण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मला त्या ठिकाणी जाण्याचं योग आलं. म्हणजे सांगायचं म्हणजे महाराजांनी जशी म्हणजे लिकीला जसं मायेची आठवण येते आणि मायेला गेल्यानंतर त्या लिकीला कसा आनंद वाटतो, तसा आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटत होता. या ठिकाणी रात्री बैठक झाली, आणि बैठक होऊन त्या ठिकाणी 7 जणांचे नाव घोषित झाले. त्या ठिकाणी हातगावचे गोपाळगीर महाराज, पुन्हा योगराज बाबा, पुन्हा शिवाचार्य महाराज, आणि मग या ठिकाणी सकाळी 3 जणांचे नाव घोषित झाले रात्री, आणि 1 जणांनी नाव त्या ठिकाणी फॉर्म उचलला, आणि 2च होती, आणि 1 5.5 वर्षाचा मुलगा तो दर्शनासाठी या ठिकाणी आलता. त्याच्या हाताने चिठ्ठ्या काढल्या, आणि तिन्ही चिठ्ठ्या एकाच नावाच्या झाले. म्हणजे या ठिकाणी इथली जी परंपरा आहे, गुरु परंपरा जशाप्रमाणे गुरु परंपरा आहे त्या पद्धतीने या ठिकाणी गुरु परंपरेने या ठिकाणी नाव घोषित झालं. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं आनंदी होतात. जे आनंद. महंतांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच नांदेड, यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांचा महापूर माहूर गडाकडे लोटला. ही परिस्थिती हाताळण्यासाठी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि पोलीस प्रशासनाने अवघ्या काही तासात चोख बंदोबस्त तैनात केला. देवदत्त काल खूप मोठी अशी एक दुःखद घटना झाली. आमच्या सर्वांवर लेकरासारखे प्रेम करणारे आमच्या माहूरगडचे महंत गजाराम ज्ञानसिंधू पीठाधीश्वर आचार्य श्री मधुसूदनजी भारती महाराज यांचं देहावसान झालेलं आहे. आणि आज त्यांचं देहावसान झाल्याच्या नंतरची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जवळजवळ बऱ्याच प्रमाणात पूर्ण झालेली आहे. यांच्या अगोदर ज्या काही महात्म्यांनी नाही का या ठिकाणी आपलं मन व्यक्त केलं त्याच्यामध्ये त्यांनी ती माहिती दिलेली आहे. आता आद्य जगद्गुरु भगवान शंकराचार्यांनी ही संन्यास परंपरा निर्माण केली. त्या संन्यास परंपरेनुसार जवळजवळ 1000-1500 वर्षाच्या अगोदरची ही परंपरा, आणि त्याच परंपरेला अनुसरून त्या परंपरेला कुठलाही धक्का न लागता हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी आतापर्यंत होत आले. आता इथून पुढचा जो कार्यक्रम आहे, आता जे ब्रह्मलीन झालेले महंत महाराज आहेत त्यांचा आता समाधीचा कार्यक्रम होईल. आणि त्यांचा समाधीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आता गादीवर बसलेले जे आता विद्यमान महंत आहेत श्री 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 गजाराम डॉक्टर धनेश्वर भारती महाराज, गुरु श्रीमंत मधुसूदन भारतीजी महाराज यांच्या चरण पादुकाचा अभिषेक होईल. त्याच्यानंतर त्यांना वस्त्र वगैरे समर्पित होईल. त्याच्यानंतर मंदिराची या परिसराची सर्व स्वच्छता करून भक्ताच्या सेवेमध्ये पुन्हा होते त्या पद्धतीने दर्शन चालू होईल. आणि ही परंपरा संन्यास परंपरेमध्ये जसं घरगृहस्थीमध्ये 10वा असते, तेरवी असते, तसं संन्यास परंपरेमध्ये 16शीचा कार्यक्रम असते. का
तर ज्यावेळेस संन्यास घेतो व्यक्ती त्यावेळेस या जीवावर झालेले जे काही 16 संस्कार आहेत त्या 16 संस्काराच्या अनुषंगाने 16शीचा कार्यक्रम असतो आणि तो 16शीचा कार्यक्रम दिनांक 19/4/2026 ला रविवारी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या दिवशी अक्षय तृतीया आहे. 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी दिनांक 19/4/2026 रविवारला 16शी भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या तुमच्या या न्यूजच्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी बरेचसे साधू संत महंत उपस्थित झालेले आहेत. बरेचसे साधू संत महंत येण्यावर आहेत, काही गेलेले आहेत. प्रत्यक्षपणे आम्ही प्रत्येकापर्यंत हा मेसेज पोहोचू हे 100%. परंतु कोणी जर न कळत जर मेसेज कोणापर्यंत नाही पोहोचला तरीही आम्ही आजच दिलगिरी व्यक्त करतो आणि प्रत्येक महात्म्यांनी 16शीच्या कार्यक्रमाला 19/4/2026 रविवारला या ठिकाणी यावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी करण्यात आलेले सूक्ष्म नियोजन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी घेतलेली खबरदारी यामुळे प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महंतांच्या सन्मानार्थ माहूर शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने, हॉटेल्स आणि भोजनालये स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती. ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा जो 16च म्हणायला पाहिजे, कारण आनंदाचा दिवस आहे. एक गादी रिकामी झाली आणि दुसरी गादी पूर्णत्वास. पण मी माझा परिचय देतो. श्यामसुंदर उमाशंकर भारती, आंतरराष्ट्रीय जुना आखाडा. मी जुन्या आखाड्यातर्फे या गादीवर बसलेल्या मंतांना म्हणजे त्यांनाही श्री 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 1008 ही पदवी भेटल्या जाते, परंपरागत भेटल्या जाते. ही पदवी म्हणजे ही पदवी नसून ही एक प्रक्रिया आहे. आणि जुन्या आखाड्यातर्फे मी या ठिकाणी आलेला आहे. जुना आखाडा हा हे आंतरराष्ट्रीय लेवलचा आहे आणि या ठिकाणी जी गादी घराणं आहे त्या गादी घराण्यावर बसलेले माझे गुरुबंधूच आहेत. ही पहिले त्यांचं नाव श्याम भारती हे होते, आता त्यांचं नाव बदलल्या गेले धनेश्वर भारती हे नाव. त्या धनेश्वर मधुसूदन भारतीजी हा उंचकोटीचं नाव भेटलेलं आहे. उंचकोटीचं नाव याच्यासाठी आहे की गादी म्हणजे दत्तप्रभूची साक्षात ही कल्पना नसून ही स्वर्गाला जाणारी एक सीडी आहे. कारण त्या सीडीला जो मान भेटतो तो ह्या गादीला मान आहे. ही गुरु परंपरा नसून ही गादी हा साक्षात त्या मोक्ष प्राप्तीकडे नेणारा मार्ग आहे. म्हणून त्या गादीसाठी जो बसला जातो तो म्हणजे भाग्यवान क्षण. आणि भाग्यवान क्षणामध्ये इथं आलेले सर्व मंत आणि अनेक पदवी आहेत. त्या साक्षीच्या सोहळ्यामध्ये ज्यांनी सर्वांनी इथं एकत्र आले हे सुद्धा आनंदाच्या क्षणामध्ये आनंद क्षण म्हणायला पाहिजे. कारण आनंद क्षण हा प्रत्येकाला आल्यानंतर जाणे आहेच. जाणे असल्या पण या अशा ठिकाणी जाणे म्हणजे ही ईश्वराच्या दत्तप्रभूमध्येच विलीन होणे आहे. म्हणून त्याच्यामध्ये प्रक्रिया, छोटीशी प्रक्रिया कशी असते ते मी समजून सांगतो. पहिल्यांदा ह्यांना गादी रिकामी न करता गादी रिकामी होण्याच्या पूर्वी दुसरा मंत्र बसवला जातो. तो कसा बसवला तर पहिल्यांदा त्यांना पंचामृताने स्नान केल्या जाते. पंचामृताने स्नान झाल्यानंतर त्यांना गंगेच्या पाण्यानं परत त्यांना स्नान दिल्या जाते. याची असे म्हणजे प्राणप्रतिष्ठा केल्या जाते. मी असं ह्या सोहळ्यात असं बघायला भेटलं, जेव्हा प्राणप्रतिष्ठा केल्या जातो तेव्हा एक जीव निर्माण झाला होता, त्याच्यावर चेतना निर्माण झाली होती. त्यावेळेस श्याम भारती नव्हते, त्यावेळेस श्याम भारती नव्हते तिथे. ते साक्षात दत्तप्रभूचा संचार आहे असं वाटत होतं, कारण त्यांच्या चेहऱ्यामध्ये एवढा तेज निर्माण झाला होता. कारण ही दत्तप्रभूची गादी आहे. त्याच्यानंतर त्यांना भस्मी चढवल्या जाते. आमच्या पंचग्रुप बनवल्या जाते, त्याच्यामध्ये भस्म चढवल्या जाते. भस्म चढवल्यानंतर लंगोटी दिल्या जाते. लंगोटी दिल्यानंतर कंठी दिल्या जाते. कंठी दिल्यानंतर त्यांना म्हणजे झोळी दिल्या जाते. झोळी ह्याचा अर्थ काय आहे
जोडी हा अहंकार नसून, अलोभ नसून, माया नसून कुठल्याही प्रकारचे म्हणजे निरूपण निराकार स्वरूपामध्ये विलीन होणे म्हणजे जोडीचा प्रतीक आहे. म्हणून यांना जोडी दिल्या जाते. ही जोडी देणे म्हणजे ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. त्या जोडीमध्ये काही मंत आणि संत आणि गुळाचा खडा दिला जातो. गुळाचा खडा म्हणजे काय? पण ह्याच्यात प्रक्रियामध्ये गुरु गोड की गुळ गोड म्हणजे गुरु गोड की गुळ गोड, त्याच्यामध्ये गुरु गोड असतो, गुळ गोड नसतो ही दाखवण्याची प्रक्रिया आहे. गुरु हा शिष्य हा एकच असतो. म्हणून दत्तप्रभू मध्ये विलीन न होता दत्तप्रभू आणि श्री 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 1000 मधुसूदन भारतीजी ही दत्तप्रभू मध्ये विलीन झाले असा या संचारामधून लक्षात येते. म्हणून ही मला दिलेला जो 2 शब्दात बोलण्यासाठी जो दिलेला आहे मला टाइम, तो टाइम म्हणजे या संस्थेसाठी या आमच्या माहेरघरासाठी दिलेला टाइम जो आहे ना खूप अनमोल आहे मला बोलण्यासाठी. आणि माझ्याकडून जी मी छोटीशी प्रक्रिया समजून सांगितली की आमच्या परंपरेमध्ये काय असतो, ही प्रक्रिया इतकी छोटी नसून खूप मोठी आहे, त्यागाचं प्रतीक आहे. म्हणून ह्या त्यागाच्या प्रतीकच्या वेळेस आम्ही साक्षीला सर्व मंत्र आणि तंत्र हे सगळ्यांनी एकत्र आल्यामुळं याची शोभा वाढली. शोभा वाढणे याच्यासाठी केशरी रंग हा त्यागाचा प्रतीक नसून, तो त्याग शिकवत नसून, तो समाजामध्ये एक चांगली भावना शिकवतो. केशरी रंग हा केशरी रंगाचा उद्देश आहे. म्हणून ह्या सर्व केशरी रंग माझे मंत्र तंत्र यांना मी जो मला टाइम दिला त्या टाइम बद्दल देवदत्त करतो आणि माझी जागा आहे. मात्र बाहेरून येणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्थानिक दत्त भक्तांनी शहरातील टी पॉइंट आणि दत्त शिखरच्या पायथ्याशी भाविकांसाठी मोफत भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले. महंत व दत्त भक्त यांना संत महंतांना ओम नमो नारायण व सर्व भक्तांना देवदत्त. काल दिनांक 4/3/2026 रोजी परिव्राजकाचार्य गुरुमूर्ती श्री महंत मधुसूदनजी भारती महाराज यांचे वृद्धकालाने निधन झाले. ते देववासी झाले. त्यांचा दिनांक 5 रोजी विधिविधानाने आखाड्याच्या नियमाप्रमाणे समारोप विधी करण्यात येत आहे. तत्पूर्वी आज श्री धनेश्वर भारती गुरु मधुसूदन भारती यांना महंत म्हणून त्यांची विधी करून गादीवर बसवण्यात आले व तदनंतर महंत महाराजांची आंघोळ वगैरे करून त्यांची विधी आपण एक अर्ध्या तासात करू 2 वाजताच्या पुढे. तसेच उद्या दिनांक 6/3/2026 रोजी सकाळी रोटाचा कार्यक्रम होईल. ज्या संत महंतांना थांबायचं असेल ते थांबू शकतात किंवा मग गेले तरी काही अडचण नाही. पण दिनांक 19/3/2026 रोजी षोडशीचा कार्यक्रम आहे. 19/4/2026 रोजी षोडशीचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्त आपण सर्वांनी यायचं आहे व जे कोणी आपल्या सोबतचे आले नसतील त्यांनाही घेऊन यायचं आहे. आता आपल्यापर्यंत पत्रिका पोहोचतील नाही पोहोचतील हे मी सांगू शकत नाही, पण हीच पत्रिका समजून सर्वांनी येण्याची कृपा करावी. हे महंत महाराजांचा प्रसाद आहे. 19 तारखेला अक्षय तृतीया आहे आणि त्याच दिवशी मालकाची षोडशीचा कार्यक्रम येत आहे. तरी सर्वांनी प्रसादासाठी येण्याची कृपा करावी. तसेच आज महाराजांची विधी आटोपल्याच्या नंतर सर्वांनी संत महंतांनी भेटल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आणि हा की आम्ही भूत थोडी जाऊ, माणसं जाऊ. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.